बाळा, आज तू मृत्यूच्या विचाराने असा व्याकुळ का झाला आहेस? कशाची भीती वाटते तुला? हे शरीर सुटण्याची का या जगाचा पसारा मागे राहण्याची? अरे, तू ज्याला आयुष्य म्हणतोस तो एक प्रवास आहे, आणि जो प्रवासाला निघाला आहे त्याला एके दिवशी मुक्कामावर पोहोचावंच लागेल. मग मुक्काम जवळ आला की प्रवाशाने घाबरायचं असतं का? तू म्हणतोस, स्वामी, मला मरायची भीती वाटते. पण खरं सांगू का, तुला मरणाची भीती वाटत नाही. तुला तुझी माणसं आणि माया सुटण्याची भीती वाटते. तुला वाटतं की तू गेल्यावर या घराचं काय होईल, मुलाबाळांचं काय होईल. अरे, तू आला नव्हतास तेव्हाही हे जग चालूच होतं, आणि तू गेल्यावरही ते माझ्याच इच्छेने चालू राहील. तू स्वतःला या जगाचा मालक समजतोस. हीच तुझ्या भीतीचं मूळ आहे. ज्या क्षणी तू हे मान्य करशील की मी फक्त एक निमित्त आहे आणि खरा सूत्रधार स्वामी आहेत, त्याच क्षणी तुझ्या मरणाची भीती गळून पडेल. हे शरीर म्हणजे एक भाड्याचं घर आहे. घर जुनं झालं की ते बदलावंच लागतं. मग नव्या घराची ओढ ठेवण्याऐवजी जुन्या घराच्या भिंतींना का चिकटून राहतोस? मृत्यू ही भीती नाही. मृत्यू हे जगातील एकमेव परमसत्य आहे. विज्ञानाला सुद्धा जे कळलं नाही ते आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षापूर्वी सांगितले. आत्म्याला शस्त्र टोचू शकत नाहीत, अग्नी जाळू शकत नाही. मग तू जळण्याची किंवा संपण्याची भीती का बाळगतोस? तू म्हणजे हे शरीर नाहीस रे. शरीर तर केवळ 5 तत्वांचा बनलेला एक पोकळ सांगाडा आहे. तू तो चैतन्यमय प्रकाश आहेस जो कधीच विझत नाही. जसा समुद्र एकच असतो, पण त्याच्यावर असंख्य लाटा येतात, काही काळ राहतात आणि पुन्हा समुद्रातच विलीन होतात. तसाच तू आहेस. तू माझ्यापासून वेगळा झालास आणि आता पुन्हा माझ्यातच मिसळणार आहेस. मग सागराच्या लाटेला सागरात मिळण्याची भीती का वाटावी? मृत्यू म्हणजे अंत नाही, तर ती एक मोठी सुट्टी आहे. लहान मूल दिवसभर खेळून थकतं आणि आईच्या कुशीत विसावतं. मृत्यू म्हणजे या जगाच्या व्यापातून थकून भागून माझ्या कुशीत येऊन निजणं आहे. तू मरत नाहीस, तू फक्त विसावा घेतोस. जशी रात्र सरली की नवा सूर्योदय होतो, तसाच मृत्यू झाला की नव्या जन्माचा मार्ग मोकळा होतो. हा निसर्गाचा नियम आहे, आणि नियमांना घाबरून कसं चालेल? लोक मरणाची तयारी कशी करतात? विमा काढतात, वारस ठरवतात, पण खरी तयारी ही नाही. मृत्यूची खरी तयारी म्हणजे निर्मोही होणं. तू आयुष्यात किती कमावलंस यापेक्षा तू किती कमावला आहेस यावर तुझा पुढचा प्रवास ठरतो. जर तू आयुष्यभर फक्त स्वार्थ पाहिला असशील तर तुला जाताना ओझं वाटेल. पण जर तू दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद पेरला असशील तर तुझा आत्मा फुलासारखा हलका होईल. भीती त्यालाच वाटते ज्याच्या गाठीशी पाप आहे. ज्याने आयुष्यभर स्वामींचे नाव घेतले आहे, ज्याने प्रामाणिकपणा जपला आहे, त्याला मृत्यू हा यमराज वाटत नाही, तर तो प्रत्यक्ष स्वामींचा दूत वाटतो. तू आजपासून असा जग की मृत्यू जेव्हा तुझ्या दारावर थाप मारेल तेव्हा तू हसत हसत त्याला सामोरं जाशील. मरणाची भीती घालवायची असेल तर प्रत्येक श्वास स्वामींच्या नामात घे. ज्याच्या हृदयात श्री स्वामी समर्थ हा मंत्र अखंड धडधडतो, त्याच्या जवळ येण्याची भीती प्रत्यक्ष काळालाही वाटते. मृत्यूची चिंता सोडून दे आणि कर्माची शुद्धता ठेव. मग तुला कळेल की मृत्यू हा भयानक नाही, तर तो अतिशय शांत आणि शीतल आहे. बाळा, आता सर्वात महत्त्वाचं गुपित ऐक. तू म्हणतोस ना की मरताना माणूस एकटा असतो? नाही, माझ्या भक्ताला मी कधीच एकटं सोडत नाही. जेव्हा तुझा हा देह साथ सोडेल, जेव्हा तुझे डोळे मिटतील,
तेव्हा तुला अंधार दिसणार नाही. तुला तिथे माझा प्रकाश दिसेल. मी तुझा हात धरून तुला त्या पार घेऊन जाईन. तुझा हा प्रवास संपताना तुला न्यायला मी स्वतः उभा असेन. तू का घाबरतोस? तू माझा आहेस आणि मी तुझा. मग माझ्यापासून तुला कोण हिरावून नेऊ शकतं? मृत्यू हा तर फक्त एक पडदा आहे. पडद्याच्या पलीकडे मी तुझ्यासाठी हात पसरून उभा आहे. तुला वाटते तू कायमचा संपशील? अरे, तू तर माझ्या हृदयात स्थान मिळवणार आहेस. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा माझा शब्द आहे आणि स्वामींचा शब्द कधीच खोटा ठरत नाही. या जन्माचे तुझे सोबती सुटतील, पण तुझा आणि माझा जन्मोजन्मीचा करार आहे. तो कधीच तुटणार नाही. मरणाच्या त्या शेवटच्या क्षणीसुद्धा तुला माझ्या पादुकांचे दर्शन होईल. तू एकटा नव्हतास, तू एकटा नाहीस आणि तू कधीच एकटा नसणार. जा, आता हा व्हिडिओ संपल्यावर एक दीर्घ श्वास घे आणि स्वतःला सांग, मी स्वामींचा आहे आणि स्वामी माझे आहेत. ही भीती आता विसरून जा. आजचा दिवस आनंदाने जग. कोणाचं मन दुखवू नकोस, कोणाची निंदा करू नकोस. हे जे आयुष्य तुला मिळाले ते माझ्यासाठी एक भेट म्हणून जग. जेव्हा तुझी वेळ येईल तेव्हा तुला मृत्यूची भीती वाटणार नाही, तर एक ओढ वाटेल माझ्यात विलीन होण्याची. हे शरीर म्हणजे एक जीर्ण झालेली नौका आहे. ती बुडण्याआधी मी तुला माझ्या पैलतीरावर घेऊन जाईन. निश्चिंत रहा, निवांत रहा. तुझं भविष्य, तुझं वर्तमान आणि तुझा अंत हे सर्व माझ्या नियोजनात आहे. तू फक्त प्रेम वाटत राहा आणि नामात दंग राहा. मृत्यू हे शाश्वत सत्य आहे, पण त्याहीपेक्षा मोठं सत्य आहे की मी तुझ्या पाठीशी आहे.